नमस्कार मित्रांनो, मी राम सावंत. आज आपण हिस्ट्री लेक्चरवर बोलणार आहोत. तर यामध्ये आपण बघणार आहोत की हिस्ट्री म्हणजे काय, ब्रिटिश भारतात आले, ते मेनली कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश काय होता येण्यासाठी. त्यानंतर ट्रेड टू टेरिटरी म्हणजे हा प्रवास त्यांचा कसा होता, या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? हिस्ट्री म्हणजे काय? तर हिस्ट्री शब्दाला जर ब्रेक केलं तर हीच स्टोरी होतं. आपण पहिल्यापासूनच बघतो की राजे राजवाड्यांची नेहमी गोष्ट ऐकत असतो. मग ती त्यांची गोष्ट, हीच स्टोरी, म्हणून थोडक्यात हिस्ट्री. सो डेफिनेशन कशी केली जाईल त्याची? ऑल द इव्हेंट ऑफ द पास्ट, म्हणजे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतिहास. आपण जनरली म्हणत असतो की मुलामुलांची भांडणं झाली तर हिस्ट्री बघितली का माझी, काय म्हणजे बॅकग्राऊंड बघितलं का माझं. पोलीस म्हणतात हिस्ट्री काढ त्याची, बरोबर आहे. मग हिस्ट्री म्हणजे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला हिस्ट्री म्हणतो. तर वैदिक काळामध्ये हिस्ट्री काय होतं? तर वैदिक काळामध्ये मनोरंजनासाठी गोष्टी सांगितल्या जात होत्या. आता जसं मनोरंजनासाठी फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्यावेळी नाटक होते, गोष्टी सांगितल्या जायच्या. तर वैदिक काळामध्ये काय झालं, दोन गोष्टींचे प्रकार होते. एक म्हणजे पुराणांमध्ये आणि एक इतिहास. पुराणांमध्ये काय होतं की जे पूर्वीपासून लिहिलं गेलेलं आहे आणि ऐकलेलं आहे अशा गोष्टी सांगणं, म्हणजे ज्यांचा अनुभव कोणी केलेला नाही पण त्या ऐकल्यात आणि पुढे सांगितलं, म्हणजे त्या गोष्टी सांगितल्यात, त्याला ते पुराणांमध्ये होतं. तर इतिहास म्हणजे काय? इति प्लस हा प्लस आस. इति म्हणजे काय? जे घडलेलं आहे ते सांगायचं, म्हणजे इतिहास. इति प्लस अ प्लस आस, इतिहास म्हणजे जे घडलेलं आहे असं. तर जे इतिहासाचा अभ्यास करतात त्यांना आपण इतिहासकार म्हणतो. म्हणजेच काय? अ पर्सन, म्हणजेच काय? अ पर्सन हू स्टडी और हू इज एन एक्सपर्ट इन हिस्ट्री इज कॉल्ड एज हिस्टोरियन. बरोबर आहे. तर प्रत्येक विषयाचा एक फादर असतो ज्याचा खोलवर अभ्यास झालेला असतो त्या विषयामध्ये. द फादर ऑफ हिस्ट्री. तर फादर ऑफ हिस्ट्री कोण आहे? तर हिरोडोटस. ठीक आहे. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की फादर ऑफ हिस्ट्री कोण आहे? तर कोण आहे? हिरोडोटस. इतिहासाचं कोण आहे? हिरोडोटस. मग हे लक्षात कसं ठेवायचं बघा. हिरोडोटसचा फोटो दाखवलाय मी. आपण जनरली वडिलांना, फादरला काय म्हणतो? हिरो म्हणत असतो. ठीक आहे. मग फादर ऑफ हिस्ट्री लक्षात राहील, हिरोडोटस. ठीक आहे. पुढे बघू टाइप्स ऑफ हिस्ट्री. जनरली 3 टाईप आहेत: अँसेंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. अँसेंट म्हणजे प्राचीन, मिडिवल म्हणजे मध्ययुगीन आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक हिस्ट्री. ठीक आहे. मग याची ट्रिक आहे AMM. ए मीन्स अँसेंट, एम मीन्स मिडिवल अँड हा एम शेवटचा म्हणजे मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. सो क्वेश्चन असा आहे की व्हाय डिड युरोपियन ट्रेडर्स कम टू इंडिया? जे युरोपमधले जे ट्रेडर होते, व्यापारी होते, ते इंडियामध्येच का आले? दुसरीकडे गेले होते का? अशा खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आपण इतिहासामध्ये बघतो. तर मेन रिझन होतं की द युरोपियन ट्रेडिंग कंपनीज, ज्या कंपनी तिथे होत्या युरोपमध्ये, परचेस गुड्स ॲट चीपर. ते इंडियामध्ये येऊन काय करायचे? जे वस्तू आहेत, गुड्स आहेत, ते स्वस्तामध्ये विकत घ्यायचे आणि सॉल्व देम इन युरोपमध्ये सॉल्व करायचे ॲट द हायर प्राइस. म्हणजे इथं स्वस्तात घेणार आणि तिकडे जाऊन खूप महागड्या किमतीमध्ये तिथे विकत होते. मग एक्झाम्पल काय? कॉटन आणि सिल्क. त्या काळी ढाकाची मलमलचे जे कापड होतं ते पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये फेमस होतं. म्हणजे ब्रिटिश मालाला पण ते एवढं टक्कर द्यायचं. ठीक आहे. सिल्क तर माहितीच आहे आपल्याला, पहिल्यापासून आपल्या इथं फेमस आहे. ठीक आहे. पुढे बघू. तर महत्वाचं अजून एक रिझन काय की युरोपियन जे ट्रेडर्स होते ते भारताकडे का वळाले? तर महत्वाचं रिझन काय आहे? तर हे जे दिसतं टर्की, हे टर्की. ठीक आहे. वेट.
तर त्यावेळेस काय झालं होतं, इन 1453 ऑटोमन तुर्क होते, त्यांनी काय केलं, कॉन्स्टॉन्टिनिपल जे आहे, जे टर्कीचं आहे, टर्कीमध्ये आहे इथं, ते जिंकून घेतलं. म्हणजे काय, ऑटोमन तुर्कांनी हे टर्कीच्या इथं जिंकून घेतलं. मग त्यावेळेस ते बायझेंटाईन एम्पायरची काय होती, कॅपिटल होती, राजधानी होती. मग ती सिटी काय होती बघा, मेनली काय व्हायचं, हा आपला भारत, प्यारा भारत. आता हे मिडल ईस्टचे जे कंट्री आहेत इथं, इथल्या, त्या काय करायच्या, भारतामध्ये येऊन जो कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे, ते विकत घ्यायचे आणि ते युरोपमध्ये विकायचे. मग भारताबद्दल ह्या मिडल ईस्टच्या कंट्रीमुळं खूप सारं नाव झालं होतं युरोपमध्ये. मग प्रॉब्लेम काय झाला, ज्यावेळेस टर्की म्हणजे ऑटोमन तुर्कांनी हा प्रदेश जिंकून घेतला, तर काय, द सिटी वॉज लँड रूट कनेक्टिंग टू एशिया अँड युरोप. म्हणजे एशिया जो हा इकडचा भाग आणि युरोप, या दोन भागांना हा जो भाग मधला आहे जमिनीचा रस्ता तो जोडतो, तोच त्यांनी बंद केला. मग प्रॉब्लेम काय झाला, हे युरोपचे जे कंट्री जे आहेत, युरोपच्या मी नकाशा अर्धा दाखवलाय, त्यांना पूर्णच रस्ता बंद झाला. मग त्यांनी काय केलं की समुद्र सफारी सुरू झाल्या, की समुद्र मार्गे भारताकडे येण्याचा प्रवास सुरू झाला. ठीक आहे. द क्लोजर ऑफ दिस रूट बाय द टर्क्स मेड इट नेसेसरी फॉर युरोपियन कंट्रीज टू फाइंड अ न्यू रूट टू एशिया. मग एशियाकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो सी मार्गे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग इंडोनेशियाला पण यायचे, चायनाला पण यायचे, जे मोठे व्यापारी होते. आणि पूर्वी युरोपमध्ये मेनली काय होतं, नवीन क्रांती घडत होती विचारांची, आणि पूर्वी साम्राज्यवाद जो होता, की दुसऱ्या ठिकाणचा प्रदेश जिंकायचा आणि संपत्ती वाढवायची. पण त्याच काळामध्ये एक नवीन कल्पना लोकांमध्ये आली, की व्यापारांमधून पण आपण काय पैसे कमवू शकतो. त्यामुळे त्या भागामध्ये व्यापारासाठी खूप चढाओढ चालू होती. ती प्रतिस्पर्धी भरपूर झाले होते. म्हणजे फ्रेंच असेल, ब्रिटन असेल, डच असेल, स्पॅनिश असतील, असे भरपूर स्पर्धक होते जे यांच्यामध्ये संघर्ष चालू होता. मग काय झालं पुढे बघू, त्यातच द ईस्ट इंडिया कंपनी, जे मेनली आपण ब्रिटिश बघणार आहोत, तर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली 31 डिसेंबर 1600 मध्ये. ही कंपनी स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनी नाव काय दिलं, तर हा जो ईस्ट आहे हा इकडचा भाग आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो, ईस्ट. आणि इकडचा जो आहे तो वेस्ट, म्हणजे लेफ्ट हँड जो असतो आपला तो वेस्ट असतो, म्हणून लेफ्ट हँडची जी साईड असते ती वेस्ट. ठीक आहे, लक्षात राहील. इकडची साईड नॉर्थ म्हणजे नेहमी वर, उत्तर, देवाला उत्तर मागतो ना वर बघून, आणि साऊथ म्हणजे इकडची साऊथ. ठीक आहे. मग हे युरोपच्या ज्या कंट्री होत्या त्यांना मेनली ईस्ट साईडला यायचं होतं, म्हणून ब्रिटनमध्ये पण काय झालं, एक कंपनी स्थापन झाली, ईस्ट इंडिया कंपनी 31 डिसेंबर 1600 च्या काळामध्ये. मग त्यांनी काय केलं, ॲक्वायर्ड केलं, द ईस्ट इंडिया कंपनी ॲक्वायर्ड अ चार्टर फ्रॉम द रूलर ऑफ इंग्लंड, क्वीन इलिझाबेथ. त्यावेळेस रूलर होते क्वीन इलिझाबेथ, त्यांच्याकडून एक चार्टर संमत केला. हे चार्टर म्हणजे काय, तर त्या चार्टरमुळं ज्या कंपनी ज्या होत्या, ग्रुप होता त्यांचा, जसं वास्को दी गामाचा ग्रुप होता, डायस होता, असे भरपूर ग्रुप होते. त्यांना, आता वास्को दी गामा खरं पोर्तुगीजचा होता, पण त्यावेळेस असे ब्रिटनमध्ये पण ग्रुप होते. तर महत्वाची ग्रुप कोणता होता, महत्वाची कंपनी मर्कंटाईल. क्वेश्चन येऊ शकतो MCQ म्हणून. ठीक आहे. मग यांना काय झाले, ग्रांट भेटलं, मंजुरी भेटली, की तुम्ही एशियाच्या या इकडच्या भागामध्ये काय करू शकता, या भागामध्ये व्यापार करू शकता. ठीक आहे, या भागामध्ये तुम्ही व्यापार करू शकता. पुढे बघू आता, एक्सप्लोरर म्हणजे काय, समुद्रमार्गी जे शोधणारे होते. कोण कोण होते, तर ब्रिटनपेक्षा आधी ब्रिटनचे एक्सप्लोरर होते, त्यांच्या अगोदर भरपूर लोकांनी समुद्रमार्गे येण्याचा प्रयत्न केला होता. तर कोण कोण होते, तर 1487 मध्ये बघा,
1487 मध्ये कोण होता? तर बार्टोल्युमस डायस. 1487 मध्ये बार्टोल्युमस डायस. आता हा डायस जो होता पोर्तुगीज होता. त्याने काय केलं, युरोपमधून तो निघाला, पण आफ्रिकेच्या इथून परत तो माघारी फिरला. म्हणजे आफ्रिका जी आहे बघा, ही आफ्रिका आहे, इथं एक केप ऑफ गुड होप नावाची जागा आहे, तिथूनच तो माघारी फिरला, पुढे काही गेलं नाही. आता हे जे युरोपचे जे कंट्री होते त्यांना मेनली इंडियात जायचं होतं. ठीक आहे. तर बघा 1492 ला काय झालं, 1492 ला क्रिस्तोफर कोलंबस. कोण? क्रिस्तोफर कोलंबस. आता सर्वांना माहिती की हा कोलंबस इंडियाच्या शोधामध्ये होता, पण तो ईस्ट साईडला यायचं सोडून कुठे गेला? वेस्ट साईडला. म्हणजे या ठिकाणी इकडच्या साईडला काय आहे? अमेरिका आहे. तर तिकडे जाऊन त्याला अमेरिकेमध्ये अमेरिकेचा शोध लागला त्याला थोडक्यात. मग तिथं त्यांना वाटलं की ते इंडियन्स आहेत, म्हणून तिथल्या लोकांना रेड इंडियन म्हणतात. ठीक आहे. तो इटालियन एक्सप्लोरर होता. आता 1498 मध्ये वास्को दा गामा, वास्को दी गामा काही जण म्हणतात, पण वास्को दा गामा 1498 मध्ये. आता हा जो वास्को दा गामा होता, हुशार व्यक्ती होता, आणि याला पोर्तुगीजच्या राजाकडून ग्रांटिंग भेटली होती, म्हणजे फंडिंग भेटली होती की तुम्ही तिथे जा आणि व्यापारामध्ये तिथल्या गोष्टी, स्वस्त गोष्टी विकत घ्या आणि इथे येऊन विका. तर हा वास्को दी गामा निघाला इकडून बघा, हा या ठिकाणी पोर्तुगीज आहे, तो आला केप ऑफ गुड इथं भेटला. इथून वळसा घालून त्याने या इथं कालिकतला उतरला. आता हे कालिकत कुठे? मेनली केरळमध्ये. ठीक आहे. आता बघू पुढं काय झालं. असे एक्सप्लोरर होते. ठीक आहे. आता पुढचा प्रवास होता फ्रॉम ट्रेड टू टेरिटरी, म्हणजे कंपनीची जी पॉवर होती ती कशी वाढत गेली. आता बघा, कंपनी जी आहे ती 1600च्या काळामध्ये भारतामध्ये आली. ठीक आहे. 1600च्या काळामध्ये जहांगीर रूलर होता. जहांगीर म्हणजे सलीम अनारकली मधला सलीम, त्याला जहांगीर नाव होतं. ठीक आहे. तो रूलर होता त्या काळामध्ये. तर त्यावेळेस औरंगजेब होता, म्हणजे त्याच्यानंतर औरंगजेब लास्ट रूलर ऑफ मुघल. 1707 मध्ये त्याची डेथ झाली. 1707 मध्ये इथून खरं ब्रिटिशांची जी पॉवर होती ती वाढत गेली हळूहळू. मग मुघल एम्पायर जे होते ते 1526 ते 1857 या काळामध्ये चालू होतं. कुठलं? मुघल एम्पायर जे आहे, पूर्ण मुघल एम्पायर मोठं होतं. मुघल एम्पायर त्यांचा खूप प्रभाव भारतावर पडला. तसं 1526 मध्ये काय झालं तर त्यांची सुरुवात झाली, बाबर आला सर्वात पहिल्यांदा, आणि सर्वात शेवट 1857 जो उठाव होता त्याच्यामध्ये मुघल एम्पायरचा शेवटचा जो मुघल होता तो कोण होता? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. महत्वाचा व्यक्ती आहे तो पण. तर आता हे काय मी दिलंय, बाबरचा मुलगा हुमायूनचा मुलगा अकबरचा मुलगा जहांगीर, मी आता सांगितलं सलीम. जहांगीरचा मुलगा शहाजहान, ज्याने ताजमहाल बांधला, आणि हा शेवटचा कोण आहे? अकबर. हे मेन रूलर होते मुघल एम्पायरचे. ठीक आहे. लक्षात राहील. ठीक. भाजसा हे काय आहे? मुलं. ठीक आहे. मुलं पण समजता येईल. बाबरचा मुलगा हुमायूनचा मुलगा अकबरचा शहाजहान, जहांगीरचा शहाजहान, आणि शेवटला अकबर. ठीक आहे. आता हे सांगायची काय गरज आहे, ते पुढं बघाय. ठीक आहे. मग आता ट्रेडर्स कसे आले? सर्वात पहिल्यांदा कोण आलं? क्रोनॉलॉजी विचारतात परीक्षेमध्ये कधी. तर सर्वात पहिल्यांदा आले पोर्तुगीज. कधी आले? 1498. बघितलं, वास्को दा गामा. त्याच्यानंतर आले डच. ठीक आहे. BDF. त्याच्यानंतर आहे ब्रिटिशमध्ये बघायचं आपल्याला पुढं. नंतर डॅनिश म्हणजे डेन्मार्कचे जे पीपल होते ते, आणि शेवटला आले फ्रेंच. ठीक आहे. ही क्रोनॉलॉजी महत्वाची आहे. तर बघा पुढं. आता वास्को दा गामा आला सर्वात पहिल्यांदा. वास्को दा गामा पोर्तुगीज एक्सप्लोरर होता, हु हॅड डिस्कवर्ड सी रूट टू इंडिया इन 1498 ॲट कालिकत मध्ये आला तो. कोचिकोडी आता नाव आहे. अँड ही विजिटेड इंडिया 3 times. एकदाच नाही आला तर तो 3 वेळा भारतामध्ये आला. आता वास्को दा गामा ह्याच्यावर एक वेगळं लेक्चर बनवायची गरज आहे, पण आता काय बनवत नाही. पण वास्को दा गामा जर ह्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हा 3 वेळा भारतात आला होता. पहिल्यांदा ज्यावेळेस भारतात आला त्यावेळेस त्याने गोष्टी विकत घेतल्या आणि परत
युरोपमध्ये गेला. ज्यावेळेस तो युरोपमध्ये गेला त्याने 60% एवढा नफा त्या म्हणजे व्यापारामधून कमवला. किती? 60% एवढा मोठा नफा त्याला भेटला. म्हणजे विचार करा की का भारतामध्ये येत होते. मग ब्रिटिशांकडून कोण आलं होतं सगळ्यात पहिल्यांदा? तर कॅप्टन विल्यम हॉकिन्स. ठीक आहे, स्टीफन हॉकिंग माहिती लक्षात राहील. कॅप्टन विल्यम हॉकिन्स, द फर्स्ट ब्रिटिश पर्सन टू केम टू इंडिया ड्युरिंग द रेन ऑफ मुघल एम्परर जहागीर. मी मग सांगितलं जहागीरच्या काळामध्ये ते आलो. आता त्यांना काय करायचं होतं? ही वॉन्टेड हेल्प टू इस्टॅब्लिश अ फॅक्टरी इन सुरत. सुरतमध्ये त्यांना फॅक्टरी टाकायची होती. इन ऑर्डर टू फॅसिलिटेट ट्रेड बिटवीन द टू कंट्रीज विच ही रेडिली ॲग्रीड. म्हणजे त्यांना दोन राष्ट्रांमध्ये काय करायचं होतं? व्यापार चालू करायचा होता. ठीक आहे. बघा मेनली काय होतं, ज्यावेळेस आपण हिस्ट्री शिकत असतो त्याला पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा काळ काय आहे ब्रिटिशांच्या ह्याच्यात? पहिला आहे व्यापाराचा कालखंड, म्हणजे त्यांच्यामध्ये त्यामुळे त्यांची व्यापाराच्या गोष्टीबद्दल सांगितलं आहे. त्याच्यानंतर आहे व्यापाराचा कालखंड आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे साम्राज्यवादी होते म्हणजे इम्पेरियलिझम, म्हणजे पूर्ण तिथला प्रदेश जिंकून घ्यायचा. मग नंतर व्यापारानंतर साम्राज्यवाद स्वातंत्र्याचा लढा, म्हणजे पहिला 1600 ते 1657 हा व्यापाराचा कालखंड होता. त्याच्या पुढं साम्राज्यवादाचा विस्तार, म्हणजे त्यांनी त्यांचं इम्पेरियलिझम कसं भारत जिंकत गेला त्याच्यामध्ये, आणि पुढे स्वातंत्र्याचा लढा जो भारताने स्वातंत्र्य लढण्यासाठी काय काय गोष्टी केल्या. बघा वास्को द गामा माहीत पाहिजे, 3 वेळा आलं होतं भारतामध्ये. कोणाच्या मदतीने आलं होतं? कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि कोणाला भेटलं तो आलं? क्वेश्चन येऊ शकतो. पुढे बघा, द फर्स्ट इंग्लिश फॅक्टरी वॉज सेट अप ॲट मसुलीपट्टणम. आता काही काही बुकमध्ये सुरतमध्ये दिलेले आहे, पण मेनली इंटरनेटवर आणि मेन बुक जे आहेत त्यांच्यामध्ये मसुलीपट्टणम आहे. त्याला मछलीपट्टणम पण म्हणतात. बघा इथं मसुलीपट्टणम, मछलीपट्टणम 1611. ठीक आहे, लक्षात राहील 1611. आता हे फॅक्टरी म्हणजे काय असतं? तर फॅक्टरी काय? द फॅक्टरी हॅड अ वेअर हाऊस, म्हणजे वेअर हाऊस येते वेअर गुड्स फॉर एक्सपोर्ट वेअर स्टोर्ड. म्हणजे ज्या गोष्टी आलेल्या आहेत, ज्या गोष्टी ब्रिटनमधून इंडियामध्ये आलेल्या आहेत किंवा इंडियातून ज्या ब्रिटनला जाणार आहेत त्या गोष्टीचं वेअर हाऊस आहे. अँड इट्स हॅड ऑफिस वेअर कंपनी ऑफिशियली सेट, म्हणजे जे कंपनीचं ऑफिस आहे मेनली तिथं. ईस्ट इंडिया कंपनी बिगिन्स ट्रेड इन बेंगाल. आता हे तर बघा बंगालचा पूर्ण भाग, हा पूर्ण बंगालचा भाग होता. ठीक आहे, हा पूर्ण बंगालचा भाग होता. नंतर फाळणी झाली, या बंगालला 2 भागांमध्ये डिवायडेशन केलं, म्हणजे हा ईस्ट बंगाल झाला, नंतर हा वेस्ट बेंगाल झाला. आता बघतो हा इथल्या भागामध्ये आपण पश्चिम बंगाल आहे. ठीक आहे, इथंच एक हुगळी नावाची रिव्हर आहे. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी बिगिन्स ट्रेड इन बेंगाल. द इंग्लिश फॅक्टरी वॉज सेट अप ऑन द बँक्स ऑफ रिव्हर. ठीक आहे, हुगळी नावाची रिव्हर जी आहे. त्याच्यानंतर जे हावडा ब्रिज दाखवतो तुम्ही, गुंडे मूवी बघितला असेल तर तो ब्रिज दाखवलेला, तर कोणत्या नदीवर आहे? हुगळी रिव्हरवरच आहे. कुठं कधी केली ती? 1651, 1651. ठीक आहे. बघा आता कसा प्रदेश होता. मछलीपट्टणमला चालू केले त्यांनी 1611 मध्ये पहिल्यांदा. त्यानंतर हळूहळू या भागामध्ये पण ते पसरले गेले. हे बघा हुगळी रिव्हर आहे एक, आणि इथं पहिल्यांदा स्टार्ट केलं त्यांनी. आता इथं फोर्ट पण बांधलेला होता त्यांनी, बघूत आपण पुढं. ही अशी फॅक्टरी होती त्यांची, जे वेअर हाऊस होतं. पुढं काय झालं? आता हे यांचं मनसुबं बघा काय होतं. 1986ला काय झालं? सॉरी, इथं 1686 हवं. 1686ला काय झालं? ब्रिटिश आणि औरंगजेबामध्ये एक छोटीशी लढाई झाली. आता औरंगजेबाकडे हा पूर्ण भाग जो आहे, हा पूर्ण भाग औरंगजेबाकडे होता. हा मधला सह्याद्रीचा भाग सोडला तर मराठ्यांचं राज्य होतं तिथं. बाकी भाग पूर्ण औरंगजेबाकडे होता. तो मोठा विस्तार होता. आणि इथं एक छोटी कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी. त्यांनी काय केलं? औरंगजेबाबरोबर युद्ध केलं. अर्थात तिथे हारले, पण ही ब्रिटिशांची बघा तुम्ही चाल त्याच्यात लक्षात येईल की ते हारले निघून नाही गेले, तिथंच थांबले. ते नेहमी त्या दरबारात जात औरंगजेबाच्या, त्यांच्याकडून चूक झाली सांगत, माफ करा, त्यांना नजराने देत. मग शेवटी काय केलं औरंगजेबाने? परत व्यापारासाठी परमिशन दिली.
परमिशन दिली, पण अजून काय झालं तर 1696 मध्ये काय केलं, इट बिगिन्स बिल्डिंग अ फोर्ट अराउंड द सेटलमेंट. आता हे सेटलमेंट जे आहे, जी सेटलमेंट आहे त्याच्या साईडला फोर्ट बांधलं, म्हणजे तटबंदी बांधली. आता ही तटबंदी खूप महत्वाची. तटबंदीमुळे काय होतं, प्रोटेक्शन भेटतं त्या कंपनीला, त्याच्यामध्ये त्यांचे सैन्य ठेवू शकतो. पण ही गोष्टी न सांगताच त्यांनी चालू केल्या होत्या. 2 years लेटर, 2 वर्षानंतर काय केलं, कंपनीला जमीनदारीची राईट भेटली. ते जमीनदारी म्हणजे काय, महसूल गोळा करायचे, टॅक्स गोळा करण्याची राईट भेटला. मग 3 विलेज भेटले त्याच्यात. ते कलकत्ता जे आत्ताच आहे ते कालिकत, ते त्यावेळेस त्यांना भेटलं कालिकत. मग त्याच्यात फरमान झालं, तर फरमानमध्ये ते पण ग्रांट झालं, फरमान ग्रांटिंग द कंपनी द राईट टू ट्रेड ड्युटी फ्री. मग त्यांना नंतर त्यांनी काय केलं, व्यापारामध्ये जो टॅक्स आहे तो पण भरण्यासाठी त्यांनी नकार दिला. बघ आता महत्वाचं काय, तर बेंगालमध्ये 1700च्या काळामध्ये 3 महत्वाचे व्यक्ती होते. एक होता मुर्शद कुली खान, दुसरा होता अलीवर्दी खान, आणि तिसरा आहे सिराज उद्दौला. 1707 मध्ये बघितलं की आपण कोणाची डेथ होते, औरंगजेबाची डेथ होते. त्याच्यानंतर हे 3 नवाब आहेत, ती महत्वाचे आहेत. एक मुर्शिद कुली खान एम, नंतर अलीवर्दी खान ए, आणि सिराज उद्दौला यस. हे मुर्शिद कुली खान आणि अलीवर्दी खान संघ एकत्र काम करत होते आधी औरंगजेबाच्या काळामध्ये, म्हणजे त्याच्या सैन्यामध्ये. मग ज्यावेळेस डेथ होते औरंगजेबाची, मुघल एम्पायर कमी व्हायला जातो त्याच्यानंतर मुर्शिद कुली खान जो आहे तो तिथं महत्वाचा व्यक्ती म्हणून, राज्यकर्ता म्हणून पुढे येतो. आता बघा काय झालं, आता हे तिघं पण स्ट्रॉंग रूलर होते. हे तिघं काय स्ट्रॉंग रूलर आहेत. मग काय झालं, आता मुर्शिद कुली खान मी दाखवलं आहे स्लाइड मध्ये, अलीवर्दी खान पण एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर सिराज उद्दौला. आता अलीवर्दी खानचा जो नातू होता तो सिराज उद्दौला आहे. तर मुर्शिद अली खान बद्दल सांगायचं म्हटलं तर हा एक प्रशासनात काटकसर चांगली होती याची. मुर्शिद कुली खान जमीन महसुलाची व्यवस्था त्यांनी चांगली ठेवली होती. गरिबांना तो मदत करायचा. त्यावेळेस हिंदू मुस्लिमांची जो रोजगारांची संधी होती ते चांगलं द्यायचं. नद्या रस्त्यांना त्यांनी त्यावेळेस संरक्षण दिलं होतं, रस्ते बांधले होते. पण प्रॉब्लेम काय होता की दूरदृष्टी नव्हती. इंग्रज आणि फ्रेंच त्यावेळेस युद्ध चालू होतं. वाखारीला त्यांनी तटबंदी करण्यास परमिशन दिली नव्हती, पण दूरदृष्टी नव्हती मुर्शिद कुली खानला आणि अलीवर्दी खान दोघांना. खान आहे दोघं, मुर्शिद कुली खान आणि अलीवर्दी. मग पुढं हा सिराज उद्दौला जो आहे तो तापट स्वभावाचा होता, थोडा गोष्टी पटपट करायचं, बघायचं आपल्याला पुढं. मग 1717 ते 1727 या काळामध्ये 10 वर्ष हा नवाब होता मुर्शिद कुली खान. अलीवर्दी खान 1740 ते 1756. आता हे ज्यावेळेस अलीवर्दी खानची डेथ होते त्याच्या जागी सिराज उद्दौला येतो. तो 1756 ते 1757 एकच वर्ष नवाब म्हणून असतो. पण त्याच्या पूर्वी काय झालं होतं, कंपनीला कन्सेशन भेटलं होतं मुघलांकडून की काय तुम्ही टॅक्स भरला नाही तरी काय हरकत नाही. मग याच्यामुळे बघा मुघलांकडून भेटलं होतं, पण आता नवाब कोण होता, मुर्शिद कुली खान, त्याच्यानंतर अलीवर्दी खान. मग ते टॅक्स देत नव्हते, त्यामुळे काय होतं, नवाबांचं इनॉर्मस लॉस ऑफ नवाब, त्यांचा खूप लॉस होत होता या गोष्टीमुळे. मग पण भ्रष्टाचार त्या काळामध्येही होता, भरपूर भ्रष्टाचार चालू होता. कंपनीमध्ये मेनली भ्रष्टाचार जास्त होता. आता ही कंपनीचे जे सर्वंट होते ते काय करायचे, प्रायव्हेट ट्रेड करायचे. काय करायचे, कंपनीचे जे सर्वंट होते ते प्रायव्हेट ट्रेड करायचे. मग त्यांनी काय केलं, रिफ्यूज केलं की रेव्हेन्यू देणार नाही, महसूल देणार नाही, टॅक्स देणार नाही. मग नंतर काय गोष्टी, आता बघा नवाब एक साईडला होते, हे नवाब यांची इंग्रजांविरुद्ध आधीच त्यांच्यावर कडक नजर होती. त्यात त्यांनी काय केलं, रेव्हेन्यू देण्याचं नाकारलं. त्यानंतर रायटिंग डिसरिस्पेक्टफुल लेटर टू नवाब,
एवढं केलं, आता याच्या पुढं काय केलं, लेटर द्यायचे आणि त्याच्यात रिस्पेक्ट नव्हती त्याच्यामध्ये काय. बघा आता हे आले होते व्यापाराच्या दृष्टिकोनातून, आता त्यांची जी मनस्थिती होती ती कशी बदलत गेली लोकांना. पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये ही वाईट सवय होती की आपले राष्ट्र म्हणून नव्हतं त्या काळामध्ये. राष्ट्र नावाची काही संकल्पना नव्हती. होती एकदा मौर्य जे एम्पायर होतं चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये, त्यात मेनली चंद्रगुप्त मौर्याचे जे गुरु होते चाणक्य, त्यांचा या गोष्टीमध्ये मोठा सहभाग होता. मग लोकांमध्ये राष्ट्र नावाची काही संकल्पना नव्हती. मग पुढं काय झालं, फुटीरवादी होती, लोक एकमेकांमध्ये फुटलेले होते. त्यात जातीयतावाद, पूर्वीपासूनच भारताला ती जी कीड लागलेली होती त्या काळामध्ये होती. हिंदू आणि मुस्लिम युद्ध चालायची, म्हणजे गोष्टी संघर्ष चालायचा त्यांच्यामध्ये. त्यात अस्पृश्यता, म्हणजे खालच्या दर्जातल्या लोकांनी पाणी नाही प्यायचं, मडकं घालून फिरायचं. घरासमोर म्हणजे एखाद्या उच्च जातीच्या घरासमोरच्या माणसासमोरून जर जात असेल हा दलित वर्गातला माणूस, तर त्यांनी चप्पल वगैरे काढून द्यायची. म्हणजे अशा गोष्टी पूर्वी चालत होते, ज्या आत्ताही चालत आहेत. मग विचार केला पाहिजे की इंग्रज बरे होते की आता आपण जसं वागतोय ते बरे. ठीक आहे. मग त्यामुळं या गोष्टी चालत होत्या. या गोष्टी सगळ्या इंग्रजांनी बघितल्या. पहिली जी व्यापाराची दृष्टिकोन होता तो बदलला. नवाबांचं वागणं बघितलं. नवाब कसे राहत होते, नवाबांना नाचण्याची सवय होती, नाच गाण्याची सवय होती. म्हणजे अशा गोष्टी त्यांनी बघितल्या. त्यांना समजलं की आपण रूल करू शकतो इथे. मग त्यांनी स्टार्ट केलं, त्यांची जी फोडा आणि राज्यकाराची जी योजना होती ती त्यांनी चालू केली. मग एकदम चालू केली की नाही, तर ज्या गोष्टी बदलत गेल्या, जशा गोष्टी बदलत गेल्या त्यांनी तशा त्या आजमावल्या. मग त्यांनी काय केलं पुढं, ट्राईंग टू ह्युमिलेटिंग नवाब. ऑफिशियली ते ह्युमिलेट करायला लागले नवाबांना. आणि न सांगताच काय केलं, रिबोलिट फोर्ट्स, न सांगताच त्यांनी फोर्ट वगैरे बांधले. नवाबांनी काय केलं, आता नवाबांनी पहिल्यापासूनच काय कुरबुर चालू होती, ग्रांड कंपनी कन्सेशन देण्याची जी पूर्वी मुघलांनी दिली होती ती नाकारली. आम्ही कन्सेशन देणार नाही. पुढं काय झालं बघू. आता याच्यामधूनच काय झालं, तर या गोष्टीला एक महत्वाचं बॅकग्राऊंड आहे, बॅटल ऑफ प्लासी. याच्या वेळेस काय झालं की बघा, 1611च्या काळामध्ये इंग्रज आणि पोर्तुगीज या दोघांमध्ये, पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई जे बेट होतं, मुंबई बेट आहे ते गिफ्ट केलं. त्यामुळे एक लग्न झालं होतं पोर्तुगीज आणि इंग्लंडच्या दोघांमध्ये. तर त्यावेळेस मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिलं होतं. त्यावेळेस मग तिथं त्यांनी वखारी स्थापन केल्या होत्या. त्याच काळानंतर मछलीपट्टणम, मद्रासचा जो भाग आहे त्या भागामध्ये पण त्यांनी भरपूर वखारी चालू केले. नंतर वखारी म्हणजे कंपनी ज्या आहे, फॅक्टरीज आहेत तिथे. त्याच्यानंतर कलकत्ता, असा मोठा भाग त्यांनी पुढं कंपनीला वाढवण्यासाठी या भागामध्ये वखारी चालू केले. आता पुढे काय झालं, तर स्पर्धक तर एक नव्हते, स्पर्धक भरपूर होते. डच होते, फ्रेंच होते, डॅनिश लोक होती. मग यांच्याबरोबर त्यांनी कशा गोष्टी केल्या, तर कर्नाटक आणि हैदराबाद या दोन भागामध्ये त्यांच्या भागामध्ये काय होतं, वाद चालू झाला होता की काय राज्य कोणाला भेटेल म्हणून त्यांच्यात. मग आता इंग्रजांनी या गोष्टीचा फायदा घेतला. त्यांनी काय केलं, त्या दोघांच्या भांडणामध्ये पडायचं, त्यांचं भांडणं चालूच ठेवायचे आणि आपण तिसरं म्हणून फायदा करून घ्यायचा, म्हणजे लोणी खाऊन घ्यायचं. मग असंच त्यांनी कर्नाटक आणि हैदराबादच्या जे वाद होता त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्यांच्या चंचू प्रवेश, छोटासा जो प्रवेश आहे भारतामध्ये येण्याचा, तो प्रवेश तिथं स्टार्ट झाला. त्याच्यानंतर फ्रेंचचा जो राजा होता, फ्रेंचचा जो सेनापती होता ड्युप्ले म्हणून, त्या ड्युप्लेनी पण या दोघांच्या संघर्षामध्ये भाग घेतला होता, हैदराबाद आणि कर्नाटकच्या. तर त्याच्यामध्ये
तिथून इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता की इथं कोण राज्य करेल म्हणून. तसंच जगामध्ये बघा, जगामध्ये पण असाच वाद चालू होता. जगाच्या बॅकग्राऊंडला इंग्लंड आणि फ्रेंच तिथे पण वाद चालू होता. पण 1742 ला वाद सुरू झाला, 1748 पर्यंत वाद कमी झाला. हा ड्युप्ले जो होता, तो ड्युप्ले काय करत होता की मांडवली करणे थोडक्यात. तर दोघांमध्ये युद्ध चालू असेल तर मध्ये जाणार, तो मांडवली करणार, किंवा एका संस्थानिकाला, जो आपल्या इथं भारतामध्ये एका संस्थानिकाला मदत करणार. आता हे जे फ्रेंच होते त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र होती, गोळ्या होत्या, बंदुक्या होत्या. त्यामुळे काय होतं, यांच्याकडे आधुनिक शस्त्रामुळे हे स्ट्रॉंग होते फ्रेंच. मग ते ज्याच्याकडून जातील त्यांच्याकडून ते जिंकत होते. मग असंच हैदराबाद आणि कर्नाटकच्या या दोन वादामध्ये त्यांनी भाग घेतला. त्याच्यातच इंग्रजांनी पण याच्यामध्ये काही दाखवली व भाग घेतल्यामुळं दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याच्यामध्ये 3 युद्ध झाली, अँग्लो वर्सेस फ्रेंच. तीन युद्ध झाली. त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये फ्रेंचांचा काय झाला, दारुण पराभव झाला. मग शेवटचं युद्ध कधी झालं, तर शेवटचं युद्ध झालं पहिलं झालं 1750, 1756 दुसरं, आणि तिसरं 1760 मध्ये. आता दुसरं युद्ध झालं ते 1756 ला झालं, आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी काय झालं होतं, ब्रिटिश जिंकले होते. 1756 ला काय झालं, ब्रिटिश जिंकले. त्याच्यानंतरच आता ते कुठं झालं वाद, तो झाला मद्रासमध्ये, ती खालच्या भारताच्या दक्षिणेच्या साईडला. तर आता बॅटल ऑफ प्लासी बघा, त्या गोष्टीचं आणि या गोष्टीचं कनेक्शन काय, तर तिकडून जिंकून आले होते इंग्रज, त्यामुळे आत्मविश्वास होता. त्यातच बंगालमध्ये काय होती, नवाब आणि इंग्रजांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे काय झालं, तर अलीवर्दी खान जो त्याची डेथ होते 1756 मध्ये. आता ह्याच्यामुळे काय होतं, सिराज उद्दौला बिकम अ नवाब बनतो सिराज उद्दौला. द कंपनी वॉज वरीड अबाउट दिस पॉवर. आता हा सिराज उद्दौला मी सांगितल्याप्रमाणे तापट होता, त्यामुळे कंपनी वरीड होती, आणि कंपनीला त्या काळामध्ये पपेट रूलर पाहिजे होतं. पपेट रूलर म्हणजे काय, तर आपल्या हाताखाली राहणारा एक राजा पाहिजे होता. मग त्यांनी काय केलं, या सिराज उद्दौला जो आहे त्याच्या विरुद्ध जी लोक आहेत, आता राज्यामध्ये भरपूर लोक असतात की त्यांना नवाब व्हायचं होतं. मग हा सिराज उद्दौलाच्या अपोजिटला जो व्यक्ती असेल त्याला मदत करायची. मग त्यांनी काय केलं, सिराज उद्दौलाच्या अपोजिटला जो व्यक्ती आहे त्याची मदत घेण्याचं ठरवलं. म्हणजे दोघांमध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामुळे काय झालं, सो दे हेल्प ऑफ सिराज उद्दौलाच रायवल बिकम द नवाब. मग कोणाला निवडलं, मीर जाफरला. मग आता सिराज उद्दौला वर्सेस मीर जाफर. हे आता हा मीर जाफर जो होता तो कोण होता, तर तो सेनापती होता, कमांडर होता सिराज उद्दौलाच्या सैन्याचा. मग पुढे काय झालं, द इन्फ्युरिएटेड सिराज उद्दौला आस्क्ड द कंपनी टू स्टॉप मेडलिंग इनटू पॉलिटिकल अफेअर्स ऑफ हिज डोमेन. आता बघा, कोणत्याही राजाला आपल्या सैन्यामध्ये एखादा जर कोणी येऊन भाग घेत असेल तर ते आवडणार नाही, साधी गोष्ट आहे. मग हे मीर जाफर, मग त्यांनी काय केलं, पॉलिटिकल अफेअरमध्ये तुम्ही येऊ नका असं सिराज उद्दौलानी कंपनीला सांगितलं. ते फोर्टिफिकेशन वगैरे बंद करा तुमचं ते वगैरे सांगितलं, आणि रेव्हेन्यू पण पे करा. आता हे काय ऐकणार होते का इंग्रज? नाही. मग काय झालं नंतर, आफ्टर निगोशिएशन जे चालू होतं ते फेल झालं. द नवाब मार्च विथ, नवाबनी एकाकीच काय केलं, 30,000 जे सैन्य होतं ते घेतलं, आणि जी कंपनीची जी कसिम बाजारला त्यांची जी कंपनी होती तिथं काय केलं, हल्ला केला. त्याच्यामध्ये वेअरहाऊसवर हल्ला केला, डिसार्म द इंग्लिशमॅन अँड ब्लॉकेड इंग्लिश शिप, सगळं त्यांनी पळून लावलं. आता एक अशी गोष्ट आहे की तिथं ब्लॅक होल नावाची ट्रेजेडी काही इतिहासकार सांगतात की त्याच्यामध्ये जे कुटुंब होतं इंग्रजांचं, त्यांना काय केलं, त्यांनी एका खालची जी एक लॉबी होती त्याच्यामध्ये बसवलं. मग ते श्वासामुळे 100 ते 150 असा आकडा फिक्स नाही, ती लोक ती कुटुंब जे इंग्रजांचे ते मेले. आता ह्याच्यामुळे प्रभाव काय झाला, समजा इथं भारत आहे आणि इकडं इंग्लंड आहे, तर ही गोष्ट घडली इथं. आता ब्रिटनमध्ये पार्लिमेंट होतं, तर ह्या गोष्टीचा प्रभाव इकडे उमटला.
त्यांनी काय सांगितलं की अशी अशी लोक मेलेली आहेत ब्लॅक होलमध्ये. त्यामुळे इथल्या ज्या ब्रिटिश लोकांनी ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सैन्य पाठवलं. बघा आता ही गोष्ट अशी घडत गेली. हा आहे मीर जाफर. बघा मीर जाफर सेनापती होता. तो कसा बोलतो. त्याच्यानंतर इथं कलकत्ता आहे, तिथं हुगळी रिव्हर मी सांगितलं. इथं काय बॅटल ऑफ प्लासी. कलकत्त्यापासून वरच्या साईडला ती. ठीक आहे. मग कधी झाली ही बॅटल ऑफ प्लासी बघू पुढे. काय झालं बॅटल ऑफ प्लासी म्हणजे काय, कुठं झाली? कलकत्त्याच्या वरच्या उत्तरेच्या साईडला. ठीक आहे. अजून काही युद्ध सुरू झालं नाही. जनरली जे इतिहासकार आहेत ते सांगतात की हे काही युद्ध नव्हतं बॅटल ऑफ प्लासी, म्हणजे एवढं महत्वाचं युद्ध नव्हतं. पण एक महत्वाची गोष्ट या बॅटल ऑफ प्लासीमुळे झाली की बंगालचा जो पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये इंग्रजांनी स्वतःहून इथून पुढे त्यांना स्वतः सहभाग भेटला. कारण की सिराजुद्दौला जो आहे त्याचं काय होतं बघू. आता काय होणार, कोण जिते का? ऑन हिअरिंग द न्यूज. आता ही न्यूज कुणी ऐकली? जे मद्रासमध्ये आपण बघितलं वखार होती, जी फॅक्टरी होती, तिथं त्यांना न्यूज समजली. मग त्यांनी काय केलं, कंपनीने मद्रासपासून एक फोर्स पाठवली आणि कमांडर ठेवला रॉबर्ट क्लाइव्ह. आता 18 वर्षाचा तरुण होता, खूप महत्वाचा आहे, जो पुढं गव्हर्नर बनलेला आहे भारताचा, म्हणजे बंगालचा. तर 18 वर्षाचा असताना त्याला, आता हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता त्याला म्हणजे गुंड टाईप होता त्यावेळेस. तो शिपमध्ये कब्बशी धुण्याच्या ह्याच्यातून कामामधून आला होता आणि रॉबर्ट क्लाइव्ह असा या ठिकाणी आला होता. मग त्यांनी काय केलं, आता ह्या रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे याने फ्रेंचांचं जे दुसरं युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये हरवण्याचा महत्वाचा भाग या रॉबर्ट क्लाइव्हने केला होता. छोटंसं सैन्य होतं. या रॉबर्ट क्लाइव्ह जो महत्वाचा एक सरसेनापती होता, त्याने काय केलं, ब्रिटिशांना जिंकण्याची उमेद त्यांनी जागवली. आणि याला महत्वाचा व्यक्ती बघू आपण पुढे. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा गेला 1 वर्षभर त्यांनी निगोशिएशन केलं नवाबबरोबर की ठीक, नवाबने हल्ला केला होता, आता ते निगोशिएशन चालू होतं. पूर्वी नवाब निगोशिएशन करत होते इंग्रजांबरोबर, पण या ठिकाणी इंग्रज काय करतात, ते नवाबबरोबर निगोशिएशन करतात. फायनली काय झालं, ते काय फेल झालं ते निगोशिएशन. 1757 म्हणजे 1 वर्षानंतर रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, लेड द कंपनीज आर्मी अगेन्स्ट द सिराजुद्दौला ॲट प्लासी या वरचं बघितलं आपण. त्या ठिकाणी काय केलं, हल्ला केला म्हणजे काय झालं बघ. तर जो मीर जाफर होता त्याला काय सांगितलं, युद्ध काय झालंच नाही थोडक्यात सांगायचं. ते 30,000 सैन्य होतं. त्या 30,000 सैन्यामध्ये काय झालं, जो मीर जाफर होता सेनापतीला, ऐनवेळी काय त्यांनीच ठरवलं की ऐनवेळी मीर जाफर काय करेल, सैन्य सोडून इंग्रजांना सामील होईल. मग मीर जाफर, आता ह्याच्यामध्ये काय राष्ट्रवादी भावना नव्हती, देशाला त्यांनी गद्दारी केली, देशाला म्हणण्यापेक्षा राज्याला, आणि नवाबाच्या विरुद्ध केला. आणि 30,000, फक्त बघा तुम्ही, त्या काळामध्ये 30 कोटी सैन्य, 30 कोटी लोकसंख्या होती भारताची, आणि इथं पण 30,000 लोकसंख्या आहे, सैन्य आहे सिराजुद्दौलाचं. 30 कोटी जनतेवर हे जवळजवळ खूप कमी इंग्रजांनी एवढ्या मोठ्या देशावर राज्य केलं. का? कारण की राष्ट्रप्रेम नव्हतं, राष्ट्राची भावना नव्हती, भारत देश आहे म्हणून अशी काय भावना नव्हती. त्याच काळामध्ये काय झालं होतं, भरपूर गोष्टी जगाच्या पाठीवर घडल्या होत्या. बघू पुढे. द कंपनी वॉज स्टील अनविलिंग टू टेक ओव्हर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता प्लासीमध्ये काय झालं, ब्रिटिश म्हणजे कंपनी जिंकली, डिफीट केलं सिराजुद्दौला, आणि मीर जाफरला काय केलं, मीर जाफरचा फायदा होणारच नाही ह्याच्यामध्ये. तर मीर जाफरला काय केलं, मीर जाफरला नवाब बनवून टाकलं. आता मीर जाफरला नवाब बनवल्यानंतर काय होईल, तर आता मीर जाफरचा बघा, कंपनीची जी महत्वाकांक्षा होती, जी व्यापारासंबंधीच होती, की नफा कमवणे, अजून काय त्यांचा याच्यामध्ये रोल नव्हता. तर पुढे काय झालं, प्राईम ऑब्जेक्टिव्ह वॉज एक्सपान्शन ऑफ ट्रेड.
एक्सपान्शन ऑफ ट्रेड करण्याचाच प्राईम ऑब्जेक्टिव्ह होता. त्यांच्या अजून विलिंग नव्हती, इच्छा नव्हती की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, प्रशासन जे आहे त्याच्यावर आपण स्वतः चालवावं अशी काही इच्छा नव्हती. मग त्यांनी काय केलं, पपेट जो नवाब होता त्याला पपेटला मीर जाफर. आता मीर जाफरचं बघा काय झालं, हा नवाब बनला पण ह्याला नंतर समजलं की आपण ही गोष्ट खूप मोठी चूक केली. मग त्याने त्याच्यामधून खूप नुकसान झालं. आता रॉबर्टला ज्यावेळेस बघा मीर जाफरला नवाब बनवलं तर इंग्लंडला काहीतरी द्यावं लागेल, म्हणजे कंपनीला. तर कंपनीला त्यावेळेस बिहार, बंगाल आणि ओरिसा या भागातला व्यापार करण्याची मक्तेदारी भेटली. ठीक आहे, एवढा मोठा भाग. त्यात तसेच कलकत्त्यातले 24 परगणे होते जमीनदारी, ती त्यांना भेटली. त्यानंतर 1,70,00,000 व्यापाराचं जे नुकसान झालं होतं. आता पूर्वी कसं चालत होतं, हे इंडिया आहे, हे इंग्लंड. कंपनीने सांगितलं होतं की या ठिकाणी जावा, तिथली वस्तू स्वस्त घ्या, खरेदी करा आणि परत इथे येऊन विका. मग प्रॉब्लेम काय होता, कंपनी जी इंग्लंडमध्ये नंतर कंपनीला पैसे देण्याचं थोडे कमी केले. मग आता इथं वस्तू कशा घेणार, समजा तिकडून आलं इथं कॉटन घ्यायला काहीतरी पैसे पाहिजे ना. तर त्यावेळेस पैसे नव्हते, सोन्याच्या भावामध्ये त्या गोष्टी चालत होत्या. मग आता ह्यांनी काय ठरवलं कंपनीने, आता इथल्या भागातल्या लोकांकडूनच काय करायचं, आता रेव्हेन्यू गोळा करायचं, म्हणजे पैसा गोळा करायचा, इथंच खरेदी करायची आणि तिकडं कंपनी इंग्लंडमध्ये काय करायचं, तो माल पाठवायचा. बघा अशी स्ट्रॅटेजी त्यांची होती. मग आता मीर जाफरचं नुकसान झालं याच्यामध्ये. रॉबर्टला आलं, त्याने स्वतः 20 लाख दिले होते ज्यावेळेस तो नवाब बनला. सैनिकांना पैसे दिले होते 3-4 कोटी, जवळपास 3 कोटी एवढे असे पैसे दिले होते. त्यामुळे त्याचं नुकसान व्हायला लागलं. त्यामुळं मीर जाफर काय झाला, इंग्रज कंपनीचं विरोधात पुढे चाललं. मग कंपनीने काय केलं, बट पपेट नवाब जो पपेट होता, वेअर नॉट ऑलवेज ॲज अ हेल्पफुल, तो मदत करत नव्हता नंतर. सो दे इन्स्टॉल मीर कासिम. ते मीर कासिमला काय केलं त्यांनी, जो मीर जाफरचा जावई होता त्याला मीर कासिमला काय केलं, नवाब म्हणून बसवलं. आता मीर कासिम तर अजून कर्तबगार, कार्यक्षम आणि समर्थ होता. परकीयांना तो व्यापारी म्हणूनच बघायचा. त्याने भ्रष्टाचार दूर करण्याचा भरपूर प्रयत्न केला होता मीर कासिमने, म्हणजे थोडक्यात चांगलं होतं. पण ह्याच्याकडे पण काही थोडी दूरदृष्टी नव्हती. पण ह्याला समजलं होतं की हे परकीयांना आता खूप झाले यांचं, हे व्यापारी म्हणून राहिलेले नाही. मग मीर कासिमने काय केलं, विन मीर कासिम आता तो कंप्लेन करायला लागला. मग ब्रिटिशांनी काय केलं, ही टर्न वॉज डिफिटेड इन टू बॅटल फॉट ॲट बक्सर. आता मीर कासिमला काय केलं बघा, मीर जाफर पहिल्यांदा नवाब बनला, त्यानंतर मीर कासिमला ठेवलं. मीर कासिम पण तसंच निघाला, म्हणून परत मीर जाफरला वॉज रिइन्स्टेड, मग परत नवाब बनवलं. मग आता मीर कासिम त्यावेळेस कोण नव्हता, नवाब तर आता मीर जाफर बनलं. मग आता मीर कासिम काय करतो, दुसरे जे नवाब होते त्यांच्याकडे जाऊन मदत मागण्याचा प्रयत्न करतो. मग तिथं एक युद्ध होतं, त्याला जे महत्वाचं युद्ध आहे प्लासीपेक्षा, दोन्ही महत्वाचे आहेत, बॅटल ऑफ प्लासी अँड बॅटल ऑफ बक्सा. ठीक आहे, बक्सा. मग 1764 मध्ये ते युद्ध होतं. मग बघा, हे बॅटल ऑफ बक्सर 22 ऑक्टोबर 1764. ठीक आहे, डेट महत्वाची आहे. हा आहे रॉबर्ट क्लाइव्ह. आता रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल सांगायचं म्हटलं तर, रॉबर्ट क्लाइव्ह हा फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगाल आहे. ठीक आहे, क्वेश्चन येऊ शकतो, फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगाल. हे गव्हर्नर म्हणजे काय, तर गव्हर्नर म्हणजे काय, त्यावेळेस प्रांत होते ज्याला प्रोव्हिन्स म्हणतो, असे प्रांत होते. मद्रास प्रांत, बॉम्बे प्रांत, कलकत्ता. ठीक आहे. आता इथं त्याचा या भागाचं म्हणजे या प्रांताचं गोष्टी कोण बघणार, तर त्या गोष्टी गव्हर्नर म्हणणार. तर बंगाल जो आहे, हा बंगाल, त्या बंगालचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. बघ, ठीक आहे. रॉबर्ट क्लाइव्ह मी सांगितलं मग, अशी महत्वाकांक्षी, देशप्रेमी होता थोडक्यात सांगायचं. त्यांच्या ब्रिटिशच्या दृष्टिकोन. पण नंतर त्या काळामध्ये भरपूर जे सर्वंट होते ते भ्रष्टाचार करायचे. मग यांनी काय केले गोष्टी, तर हा
खरी सुरुवात ब्रिटिशांची जी संस्था या ठिकाणी टिकली त्याचा तो महत्त्वाचा व्यक्ती म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह, ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामुळे सुरुवात झाली. याच्यापूर्वी खूप आले होते पण त्यांना एवढं काही जमलं नव्हतं. तर गव्हर्नर 2 टर्म मध्ये होता. 1757 बघा, 1757ला प्लासी झाली, त्याच्यानंतर तो गव्हर्नर बनला आणि बक्सर कधी झाली 1764 मध्ये. त्याच्यानंतर तो 2 म्हणजे ज्या युद्धानंतर जे वर्ष आहेत त्या वर्षांमध्ये काय झालेला आहे, तो फर्स्ट गव्हर्नर ऑफ बंगाल बनलेला आहे. आता नंतर काय होतं, ज्या वेळेस आता भरपूर पैसे कमवतो हा इथे, बघितलं आपण की मीर जाफर कडून पैसे कमवले, मीर कासिमला नवाब बनवलं त्यावेळेस मीर कासिमला पण अर्थातच त्यांना काहीतरी द्यावं लागलं, तर त्यावेळेस पण रॉबर्ट क्लाइव्हने भरपूर पैसे कमवले. प्लस बंगालमध्ये एवढा मोठा रेव्हेन्यू जमा केला होता त्यांनी की पूर्ण देशावर ते राज्य करतील एवढा मोठा रेव्हेन्यू त्यांनी जमा केला. मग एवढा पैसा आला होता. ज्यावेळेस तो ब्रिटनमध्ये परत जातो इंग्लंडमध्ये, तर त्यावेळेस त्याच्यावर खटला लागतो. त्या खटल्यामध्ये तो निर्दोष सुटतो. खटला असा असतो की बघ हा पैसा कुठून आला, काळा पैसा. त्या ठिकाणी पण त्यावेळेस लोकशाही सुरू झाली होती 1700-1600च्या काळामध्ये इंग्लंडमध्ये, त्यामुळे त्याच्यावर खटला भरतो, त्या निर्दोष सुटतो. पण राष्ट्रप्रेमी असल्यामुळे तो काय करतो, तिकडे जाऊन आत्महत्या करतो. म्हणजे त्याचं दुर्दैवी अंत झालेला आहे. कोणतीच गोष्ट टिकत नाही, ठीक आहे. आता बघा, आता हा मीर जाफर आहे. थोडक्यात बक्सर मी समजून सांगतो. ही ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी कलकत्ता आहे. मीर जाफर नवाब बनला होता, पहिल्यांदा बनला, नंतर काढला आणि मीर कासिमला बसवला, ठीक आहे. मीर कासिमला बसवलं. हा मीर जाफर, मीर कासिम. मीर जाफर पहिल्यांदा बनतो, तर ह्याचं नुकसान होतं म्हणून याला बनवतात. परत हा दर कर्तबगार असतो. हा काय करतो, परत इंग्रजांवर कंप्लेंट करत असतो, म्हणून परत कोणाला बनतो ना. मग आता नवाब कोण आहे, मीर जाफर. मग आता ज्यावेळेस मीर कासिमला काढून टाकतात, तो या साईडला जातो, ठीक आहे. म्हणजे अवध या ठिकाणी आणि दिल्लीला, या 2 ठिकाणी त्याचे नवाब असतात, त्यांना मदत मागण्यासाठी जातो. मग हे 2 ठिकाणी, आता इथं असतो दुसरा शाह आलम दिल्लीचा आणि अवधचा म्हटलं, ठीक आहे, युपी मध्ये येतं आणि दिल्ली. शुजा उद्दौला, कोण, शुजा उद्दौला. आता हे शुजा उद्दौला आहे, त्याचं पानिपतच्या युद्धामध्ये पण महत्वाची भूमिका आहे, ठीक आहे. मग आता मीर कासिम कुठे गेला, मीर कासिम इथून या 2 ठिकाणी गेलेला आहे मदत मागण्यासाठी. मग आता बघा, शुजा उद्दौला शुजल्यासारखा आहे ना, शुजा उद्दौला लक्षात राहील. आणि दुसरा आहे कोण आहे, शाह आलम, ठीक आहे. दुसरा कोण आहे, शाह आलम दुसरा, त्याचं नाव पण दुसराच. वसेस, आता हे 3 जण एकत्र आले, म्हणजे थोडक्यात हे 2 एकत्र आले आणि वसेस कोण आहे, ब्रिटिशर आहेत. मग ह्या दोघांमध्ये बक्सर आहे, ठीक आहे. इथं बघा बक्सर आहे, या ठिकाणी काय होतं, युद्ध होतं, त्याच्यामध्ये इंग्रज जिंकतात. त्याच्यामध्ये इंग्रज जिंकल्यानंतर महत्वाची लढाई आहे खरं तर. 2 प्रमुखांना हरवतात आणि एकदमच पूर्ण भारतासाठी एक प्रतिस्पर्धी म्हणून ब्रिटिश वर येतात, ठीक आहे. त्यावेळेस इथं मराठाचं राज्य चालू होतं. त्यातच 1761 मध्ये इथं या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी दिल्लीच्या वर थोडं पानिपत आहे, इथं युद्ध होतं. त्यावेळेस ते युद्ध ठरवतं की मराठे इथून पुढं काय राज्य करणार नाही, कारण की खूप जवळजवळ 3 ते 3.5 लाख असं लिहिलेलं गेलंय की 3 लाखाच्या वर स्त्रियांच्या बांगड्या फुटल्या गेल्या, म्हणजे एवढी लोक मारली. म्हणजे जी मराठ्यांची जी तरुण पिढी होती तीच त्यामध्ये नाहीशी झाली. त्यामुळं मराठ्यांनी पूर्ण हा जो भाग जिंकला होता तो एकाच क्षणामध्ये गेले. ते होळकर होते, ठीक आहे. होळकर मराठ्यांच्या प्रांतामध्ये येत होते. आता काय झालं, आपण हार गए हम, ठीक आहे, हार गए हम. इथून पुढं बघा काय झालं. मग कोणतं म्हैसूर भेटलं त्यांना. सगळ्यात पहिल्यांदा कलकत्ता भेटतं, बघितलं आता आपण कसं सिराजुद्दौला हारून. मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की म्हैसूर कसं भेटतं. म्हैसूर भेटल्यानंतर हैदराबाद तर निजाम तर तैनाती फौजेचा करार आहे तो मान्य करतात, ठीक आहे. मग पहिल्यांदा
आपण बघितलं की बंगालचा प्रदेश त्यांनी कसा जिंकलेला आहे. ठीक आहे. मग कंपनीचे रूल कसे एक्सपांड झाले, तर कंपनीने त्यांचे रूल कसे एक्सपांड केले, तर याच्यावर बघू की इफ वी अनालाइज द प्रोसेस ऑफ अनेक्सेशन ऑफ इंडिया स्टेट्स बाय द ईस्ट इंडिया कंपनी फ्रॉम 1757 ते 1857 या काळामध्ये त्यांनी काय केलं, कंपनीचे रूल एक्सपांड केले. तर त्याच्यामध्ये मेनली काय केलं त्यांनी, ते डायरेक्टली मिलिटरी अटॅक करत नव्हते कुठलेल्या अननोन टेरिटरीवर, म्हणजे स्वतः काय अटॅक केलेलं नाही त्यांनी काय केलं, ते जे व्हरायटी ऑफ पॉलिटिक, इकॉनॉमी अँड डिप्लोमॅटिक मेथड यूज केले. मग त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये बघा त्यांनी एजंट निवडले, म्हणजे पॉलिटिकल आणि कमर्शियल एजंट निवडले. तर हे एजंट काय करायचे, समजा आता शुजाउद्दौला हरवलं. आता शुजाउद्दौलाला ज्यावेळेस हरवतात त्यावेळेस हरवल्यानंतर त्या भागातलं ते काय करतात, त्या ठिकाणचा रेव्हेन्यू गोळा करण्याचा हक्क मिळवतात. तसंच ज्यावेळेस ते अलाहाबाद, मग तिथं अलाहाबादची ट्रीटी होती जी महत्वाची आहे. त्याच्यानंतर बघा शुजाउद्दौला खंडणी घेतात, त्याच्याकडून भरपूर पैसा घेतात हरवल्यानंतर. ठीक आहे, समजतंय. त्याच्यानंतर ज्यावेळेस तिथून त्यांची ट्रीटी सुरू होते की म्हणजे समजा एखादा प्रदेश जिंकायचा असेल तर जिंकल्यानंतर काय करायचं, आपला जो एजंट आहे त्याला त्याच्या राजाच्या दरबारामध्ये ठेवायचं, म्हणजे आणि कोणती पण गोष्ट करायची असेल तर ती त्या एजंटला विचारून करायची. म्हणजे कोणाशी कोणत्या राज्याबरोबर व्यवस्थित राहायचं की नाही, कोणत्या राज्याबरोबर युद्ध करायचं, अशा गोष्टी त्यांनी ह्या एजंटला विचारून करायचं होतं. ठीक आहे. बघा पुढं आता पुढं काय केलं, दे ट्राय टू डिसाइड हू वॉज द सक्सेसर टू द थ्रोन. आता हे थ्रोन जे सिंहासन आहे, ते सिंहासनावर कुठला राजा बसणार हे कोण ठरवणार होतं, आता ब्रिटिश ठरवणार होतं. म्हणजे असं कंपनीने रूल त्यांचे एक्सपांड केले. आता हे या 1757 ते 1857 मध्ये त्यांनी याच गोष्टी केल्या की कंपनी साम्राज्य जो वाद आहे, इम्पेरियलिझम आहे, ते कसं वाढवायचं ते थोडक्यात या भागामध्ये त्यांनी केलेलं आहे. बघा पुढं, इफ द इंडियन रूलर्स फेल टू मेक द पेमेंट देन, आता नवाबांनी वर्षभरात एवढे पैसे द्यायचे असं ठरवलं होतं की मग जर तो त्या भागातलं पैसे देऊ शकला नाही किंवा रेव्हेन्यू एखादा शेतकरी देऊ शकले नाही, तर त्याच्याकडून काय करायचं, टेरिटरीचा भागच स्वतःला घ्यायचा किंवा त्याच्यावर अजून पेनल्टी लावायची. ठीक आहे, समजतंय. समजा त्या काळामध्ये खूप दुष्काळ पडत होता, त्या दुष्काळामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं, ते टॅक्स देणं शक्य नसायचं. त्यामुळं काय झालं, शेतकरी कधी कधी पैसे देऊ शकत नव्हते. मग त्या वर्षामध्ये दुष्काळ असल्यामुळे ते अजून ही ब्रिटिश जे लोक आहेत ती पेनल्टी त्यांच्याकडून घ्यायची. ठीक आहे, पुढे बघू. आता हा कोण आहे, तर वॉरन हेस्टिंग्स. तर वॉरन हेस्टिंग्सचं काय, तर हा वॉरन हेस्टिंग जो आहे, जमीनदारचे जे सुधारणा आहेत ते त्यांनी महत्वाचे केलेले आहेत वॉरन हेस्टिंग्स. आता वॉरन हेस्टिंग्स बघा, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगल. आता गव्हर्नर जनरल कोण होता, तर जे गव्हर्नर होते, मी मगाशी सांगितलं, ते गव्हर्नरचे काम कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे होती की एखादी गोष्टी बदलाव केलाय त्या भागामध्ये, तर ते कोणाकडे रिस्पॉन्सिबल होते, कोणाला, तर या गव्हर्नर जनरल. तर गव्हर्नर जनरल तो गव्हर्नर होता, हा काय गव्हर्नर जनरल आहे. 1774 ते 1785. महत्वाचे ह्यांनी पण गोष्टी केल्या की जे न्यायिक गोष्टी त्यांनी त्याच्या खूप सुधारणा केल्यात. म्हणजे त्याने कलेक्टर जवळ दिवाणी द्यायची. ठीक आहे, अशा गोष्टी त्यांनी बदलाव भरपूर केला. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, न्यायालय काढलं, न्यायालयामध्ये रेकॉर्ड ठेवायचे. आता त्यावेळेस न्यायाधीशांना भेटी वगैरे नाही घ्यायच्या, अशा म्हणजे भ्रष्टाचार व्हायचा, त्या भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी अशा गोष्टी केल्या होत्या. हिंदूंसाठी एक हिंदू कानून आणलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर मुसलमान आणि हिंदू या दोघांमध्ये जी न्याय देण्याची प्रथा आहे ती वेगवेगळी केली होती, म्हणजे धर्मानुसार ठेवली होती. म्हणजे अशा गोष्टी त्याने केल्या होत्या. ठीक आहे, असं वॉरन हेस्टिंग्स. क्वेश्चन येऊ शकतो, त्यांनी
समजा आता न्यायालयाचे पार्ट्स केले होते त्यांनी. मग जो नवाबगड होते ते निजामात अदालत होतं त्यावेळेस. ते निजामात अदालतचं समजा एखादी केस आली तर ती नवाबाने बघायची. पण त्याचा मृत्यूदंड, समजा एखादा आरोपी असेल तर त्याचा मृत्यूदंड कोणी द्यायचा, हा गव्हर्नर जनरलने ठरवायचं की मृत्यूदंड द्यायचा की नाही. अशा गोष्टी त्यांनी भरपूर. मग पुढे बघू. त्यांनीच रेग्युलेटिंग ऍक्ट आणलेला आहे. त्या ऍक्टमध्ये ज्या आता गोष्टी सांगितल्या त्या घडलेल्या आहेत. आता बुकमध्ये बघा, एक नबोब म्हणून एक कंपनी बिकेम्स नबोब. आता हे नबोब काय, दे हॅव विजन लाईक नवाब. म्हणजे कंपनीचे सर्वंट होते. आता ते इथं आल्यानंतर नवाबांना बघत होते की कसे राहतात ही लोक. मग आता ही आळशी लोकांना बघून आळशी माणसं आळशी होतात. मग ह्यांना काय नवाब बनण्याची इच्छा व्हायला लागली. म्हणजे काय, दे हॅव विजन लाईक नवाब. मग म्हणजे काय, इथं पैसा कमवायचा, तिकडे जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन राहायचं, असे सर्वांचे विजन व्हायला लागले. मग त्यामुळे ते काय करायचे, भरपूर वेल कमवायचा प्रयत्न करायचे इथे. मग यालाच काय, ते नवाबांना काय बनायचे, नबोब बनायचे. ठीक आहे, नवाब. मग असं पैसा कमवून, ते भरपूर पैसा कमवून काय ब्रिटिशमध्ये जायचे. मग ब्रिटिश सोसायटी काय करायची त्यावेळेस, तिकडं भरपूर लोक चांगली होती. 2 पक्ष होते. त्यातला दुसरा पक्ष जो होता, जो ब्रिटिश इंडिया कंपनीला नेहमी विरोध करायचे की हे तिकडे जाऊन अशा गोष्टी करतात. मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी ब्रिटिश सोसायटी काय करायची, त्यांचं फन करायची, म्हणजे मजाक उडवायची की काय त्यांना नबोब म्हणून चिडवणे वगैरे, की नाटकांमध्ये सांगायचं की असे इथे कार्टून वगैरे काढून दाखवायचे जे अशा गोष्टी घडत होत्या. ठीक आहे. आता आजचं जे इथवर बघितलेले आहे आपण की रूल कसं वाढवलेलं आहे, पुढचं लेक्चर येईल त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या आहेत. धन्यवाद.